श्री स्वामी समर्थ. आपले स्वागत आहे देसाई डायरीज मध्ये. मित्रांनो, मी आर्य. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत शिरगावमधील RK चायनीज अँड बिर्याणी हाऊसला. त्याचे कारण आपण आपल्या चॅनलवर तर फ्रँकी, चायनीज असं सर्व नॉनव्हेज पदार्थ, आता वडे, मटण सर्व दाखवलेलं आहे. पण आता बिर्याणी, चिकन बिर्याणी आपण ही अजून दाखवलेली नाही आपल्या चॅनलवर, म्हणून आपण तीच टेस्ट करायला आज आलेलो आहोत RK चायनीज अँड बिर्याणी हाऊसला. चला तर मित्रांनो, आपण जाऊया. आता बिर्याणीची प्राइस कशी आहे, टेस्ट कशी आहे, ती तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देतो. चला. अरे आर्य, बोला. तर काय अजून ऑर्डर नाही दिलीस? काय ऑर्डर दिलीस का नाही? काय दिलीस? चिकन दम बिर्याणी आणि चिकन क्रिस्पी, म्हणजे बिर्याणी पण आणि चायनीज पण एक स्टार्टर मागवलंय. आहे ना, म्हणजे दोन्ही होऊन जाते. दोन्ही होऊन जाते. प्लस बिर्याणी. तू काय खाणार? आता झोपेतून उठले म्हणून राहिला, झोपेतून उठले माझ्या तिला दादाकडेच जायचंय. होय ना? हो खायला. तुला काय हवं खायला? हे काय खाणार आहेस तू बेटा?
चिकन बोल. बोल चिकन. चिकन बोल. चिकन. चौकी तरी बोल चौकी. आता पण खुश आहे बहुतेक ते मागवले ते तिला पण आवडणार मला वाटतं. त्याला आवडणार तर काय आपल्याला आवडणारच. हो हा हो तिला आवडणार. ये देते तू. हा? आम्ही एवढं लांबून आलो इथे टेस्ट घ्यायला. हा. होय की नाही गाता. आता झोपून उठले. आता तिचं खायची वेळ होईल आता चालू खायला भूक लागली मग तिला. आता डायरेक्ट चायनीज आणि बिर्याणी खायला आले. चला तर मित्रांनो आमची पहिली डिश म्हणजे चिकन दम बिर्याणी आलेली आहे. तेव्हा मित्रांनो खूप नैसर्गिक रंग दिसायला लागले, आर्टिफिशियल कलर्स नाही आहेत असं मला वाटतंय. तेव्हा मित्रांनो सोबत रायता पण आहे. हा 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 मस्त तांदूळ लांबच्या लांब तांदूळ आहेत. चिकनचा पीस बघा हा मित्रांनो खूप मोठाच्या मोठा आहे. व्यवस्थित शिजला चिकनचा पीस हा बघा. आपण चमचा नाही खायचं पण हातानं खाऊया. चिकनचा पीस, भात आणि रायता मिक्स करून एक मी आता माझी बाईट बनवतो चांगली. हा 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 एक नंबर. चिकन खूप छान शिजलं आणि रायता मग एक नंबर छान फ्लेवर येतोय. भातात मसाला पण जी मसाल्याची क्वांटिटी आहे ती मीडियम आहे, म्हणजे जास्त तिखट नाही. दम बिर्याणी बाय द वे मस्त आहे एकदम बिर्याणी. हे बघा मित्रांनो चिकनचे मोठे मोठे पीस आहेत खूप, आणि असे चॉप चिकन पण आहे त्याच्यात, चॉप करून ठेवले. आता खातो फटफट बिर्याणी. मस्त आहे. बाबांना सांग कशी आहे? आता बिर्याणी कशी आहे? एक नंबर. आता सुद्धा बिर्याणी खूप आवडलेली दिसते मला वाटतं मित्रांनो. मित्रांनो गाताला आवडते म्हणजे तुम्हाला देखील. आणि मी नक्कीच आवडतं. एक बाईट खाते. तू खा. तुला पण देते. तांदूळ एकदम लांब सडक आहे आणि चिकन तर व्यवस्थित शिजले. बिर्याणीचा कलर नैसर्गिक आहे, म्हणजे जास्त डार्क डेकोरेट पण छान केलं. डेकोरेट छान केले आणि चवीला तर एकदम. तू रायता नाही खाल्लास? भरपूर खावासच वाटतं, म्हणजे थांबावंसं वाटतच नाही. त्यात गाताला पण भरपूर आवडलेला दिसतोय, त्यामुळे गाताला आता मी भरवते. पण नाही म्हणजे एवढे जास्त गाता वेळ म्हणजे- म्हणजे गाताला अगोदर भरून घेते. चला बाबा तर तुमची वारी. घ्या. तर मित्रांनो आता माझी बारी बिर्याणी टेस्ट करायची. चिकन दम बिर्याणी. चिकनचे सुद्धा मोठे मोठे पीस आहेत. राईस सुद्धा खूप मला वाटतं लांबडा चांगला राईस वापरलेला आहे, तुम्ही मित्रांनो पाहू शकताय. आणि कलर अजिबात जास्त डार्क दिसत नाहीत. खूप छान चिकनचे छोटे छोटे पीस सुद्धा याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि मोठे सुद्धा पीस असं एकूण मिक्स करून मी रायता घेऊन बिर्याणीची एक बाईट घेतोय. सर्व बॅलन्सिंग आहे, त्यात मसाले असू दे, चिकन असू दे किंवा रायत्याची टेस्ट, असं सर्व बॅलन्सिंग टेस्ट आहे. खूप सुंदर टेस्ट आहे मित्रांनो. अतिशय सुंदर बिर्याणी, एक नंबर बिर्याणी या ठिकाणी मला आवडलेली आहे. खूप सुंदर टेस्ट आहे बिर्याणीची. चिकन पण मस्त शिजलंय, पाहू शकता. चिकन पण मस्त या ठिकाणी शिजलेलं आहे. रायता सुद्धा अतिशय व्यवस्थित आहे. चला तर मित्रांनो आमची सेकंड डिश आलेली आहे, म्हणजे चिकन क्रिस्पी. हा 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 हे बघा मित्रांनो चिकनचे पीसेस, अजून शिमला मिरची आहे, कांदा आहे, फ्राईड नूडल्स आहेत, सगळं आहे. नाही बघा मित्रांनो कोपऱ्यात शेजवान चटणी पण आहे. हा 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 गरमागरम चिकन क्रिस्पी आहे. या थंडीत असं गरमागरम चिकन क्रिस्पी भेटले तर हा हा. मी तर खाऊन बघतो. चिकनचा पीस घेऊन मस्त शेजवान चटणीमध्ये बुडून गरमागरम आहे. खूप क्रिस्पी आहे. नाहाप्रमाणे हे खूप क्रिस्पी आहे. आणि अजून क्रिस्पी बनवण्यासाठी हे बघा मित्र फ्राईड नूडल्स पण आहेत, ते पण मी आता खातो. छान आहे, खूप छान. नमस्कार दादा. नमस्कार. आपलं स्वागत आहे देसाई डायरीज मध्ये. आपले नाव कसे? माझं नाव अभिषेक प्रसाद कोलगे. आणि आपण या आरके चायनीज सेंटर आणि बिर्याणी हाऊसला पहिल्यांदा आलात की? होय, मी दुसऱ्यांदा आलोय, पण आमचे सगळे घरातले पहिल्यांदाच आलेत. पूर्ण फॅमिली आले. होय, आणि कशी काय वाटली टेस्ट आपल्याला? खूप छान टेस्ट आहे. खूप छान टेस्ट. आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? मी प्रेक्षकांना नक्की सांगेन की तुम्ही पण इथे येऊन भेट द्या
खूप छान टेस्ट आहे, हायजेनिक आहे सगळं. आणि दादाने आमच्या नवीन सुरुवात केलेली आहे. त्यांना ह्यासाठी चायनीज सेंटरसाठी त्यांना प्रतिसाद द्या. धन्यवाद. काय मागवलं? आम्ही आता चिकन चिल्ली मागवली आहे ड्राय, चिकन चिली आणि राईस मागवलेला आहे. राईस आता येतोच. होय, धन्यवाद. थँक्यू. नमस्कार नमस्कार. मित्रांनो, आपल्या सोबत आहेत आर.के. चायनीज सेंटर आणि बिर्याणी हाऊसचे मालक. शेठ, आपलं नाव कसं? माझं नाव राहुल दीपक हरवंदे. आपण या चायनीज या क्षेत्रात येण्याचं आपल्याला कसं काय सुचलं सर? काय आपल्याला हॉटेल लाईन मध्ये थोडी आवड होती, तर एक निर्धार होता की स्वतःचं काहीतरी असावं, म्हणून आपण आता एक वर्षभर तरी आपल्या डोक्यात आहे, पण अचानकपणे आपण निर्णय घेऊन चालू केलेला आहे. चायनीजचाच काय व्यवसाय आपल्याला निवडण्याचं सुचलं? चायनीजचं कसं, लोकांची सध्या आवड ही चायनीजकडे भरपूर आहे, fast food आणि जरा कसं श्रीगावात एक आपलं सिटी सारखं काहीतरी असावं, म्हणून इंटेरियर वगैरे सिटी टाईप करून आपण. खूप आवडलं आम्हाला इंटरव्ह्यू तुमचे, म्हणजे तुम्ही सिटी टाईप अगदी आम्हाला चिपळूणचा भास या ठिकाणी झाल्यासारखं वाटलं. खूप इंटरव्ह्यू चांगलं केलेलं आहे. आणि आता किती दिवस झाले आपले चायनीज सेंटर? एक 14 डिसेंबरला आपण चालू केलेलं आहे. 30 ओपनिंगच्या हिशोबाने आपण चालू केलंय. आणि खूप चांगलं आहे. मग 30 दृष्टीने या ठिकाणी अगोदरच बुकिंग करायला आम्ही त्यासाठीच या ठिकाणी आस्वाद घ्यायला आपल्या चायनीज सेंटरला भेट द्यायला आलेलो आहे. नक्की आणि आवडेल. चायनीजचे कोणकोणते आयटम आहे चायनीज रो, आणि आपण या ठिकाणी काय काय चालू केलेले आहे? चायनीज मध्ये आपण स्टार्टर मध्ये चिकन लॉलीपॉप असू दे, चिकन क्रिस्पी असू दे, चायनीजचे टोटल आयटम. त्याच्यासोबत आपण बिर्याणीमध्ये दम बिर्याणी स्पेशल आपण, म्हणजे चायनीज टाईप नाही, प्रॉपर दम बिर्याणी असते ही अशी, असं आपण चायनीज आणि बिर्याणी हाऊस असं चालू केलेलं आहे. आणि आता कस्टमरचा रिस्पॉन्स कसा काय सर आपल्याला? भरपूर चांगला आहे. फ्रेंड सर्कलच्या ह्याच्यातनं रिस्पॉन्स चांगला आहे, क्वालिटी चांगली आहे. प्रत्येकाचे आपण बाईट्स घेतो तर ओके, चांगलं आहे. खूप चांगलं आहे. दिसतंय या ठिकाणी तुमची जी या इंटेरियर डेकोरेशन आहे ना, ते मला पहिला आवडलेलं आहे. म्हणजे तुम्ही ते सिटी टाईप केलेलं आहे, आणि स्वच्छता, क्लीननेस या ठिकाणी हायजेनिक महत्वाचं आहे. ते खूप त्याच्याकडे आपलं पहिलं एक लक्ष असतं, लक्ष दिलेलं आहे. आणि आता 30 जवळ येते. आता 30 साठी आपल्याला या खवयांसाठी काय आपल्या या चायनीज नाही विचार आहे आपले, कॉम्बिनेशन काहीतरी ठेवायचं आहे. फॅमिलीची आपली फॅमिली सेपरेट रूम आहे, परत सिटिंगचे अरेंजमेंट प्रॉपर आहे, आणि 30 साठी पण लाइटिंग वगैरे अरेंज करून प्रॉपर काहीतरी, आणि कंबाईन मध्ये कॉम्बो मध्ये काहीतरी एक ऑफर आणायचं आहे राहील. आणि जर आपल्याला इथं आपल्या चायनीज सेंटरला भेट द्यायची असेल तर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही हा ऍड्रेस सांगू शकताय? आपला चिपळूण कराड रोडला इंडियन ऑइल पंप सोडला की जो सरकारी हॉस्पिटलला जायला फाटा आहे, त्या कॉर्नरलाच आपलं आहे, मेन रोडलाच आहे चायनीज सेंटर, आर.के. चायनीज अँड बिर्याणी हाऊस. खूप चांगलं वाटलं. आता आम्ही सुद्धा आता आपल्या या चायनीज सेंटर मध्ये आम्ही पण आता आस्वाद घ्यायला बसतोयच. आता नक्कीच आवडेल तुम्हाला, आणि टेस्ट नक्कीच या ठिकाणी तुम्ही सुद्धा मित्रांनो आर.के. चायनीज सेंटरला नक्कीच या ठिकाणी भेट द्या. आम्ही सुद्धा याचा आस्वाद घेतोय. 30 जवळ येतोय, आणि अगोदरच आपला या ठिकाणी टेबल बुक करा फॅमिलीसाठी कॉम्बो. 30 नक्कीच गर्दी राहणार आहे, तर आधीच ऍडव्हान्स मध्ये बुक केला तर आपला टेबल बुक करा आर.के. चायनीज सेंटर शिरगावला. धन्यवाद मित्रांनो. चला तर मित्रांनो, आता आमचं बिर्याणी आणि चिकन क्रिस्पी खाऊन पोट भरून झालेलं आहे. चला तर मित्रांनो, तुम्हाला मी आता आर.के. चायनीज अँड बिर्याणी हाऊसची लोकेशन सांगतो. खालचीवाडी शिरगाव, चिपळूण कराड हायवे, ही आर.के. चायनीज अँड बिर्याणी हाऊसची लोकेशन आहे. तुम्ही पण येथे नक्कीच भेट द्या. खूप छान टेस्ट आहे बिर्याणीची पण, आणि अजून चायनीज प्रोडक्ट्स पण आहेत, ते आम्ही आता ट्राय नाही केले, पण ते पण तुम्ही ट्राय करा नक्कीच. चला तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. थँक्यू, बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.